नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने रामरक्षा आंदोलनाच्या माध्यमातून उरणमध्ये आयोजित महाआरतीला प्रचंड प्रतिसाद। जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली महाआरतीचे आयोजन। अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत अयोध्येच्या श्रीराम मंदिरामध्ये झालेल्या सोने चांदी व कोट्यावधी रुपयांच्या चोरीच्या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव साहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानंतर संपूर्ण राज्यात रामरक्षा आंदोलन सुरू आहे। याचाच एक भाग म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उरण तालुका व शहराच्या वतीने जिल्हा प्रमुख माजी आमदार श्री मनोहर शेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक 16 जुलै 2026 रोजी श्रीराम मंदिर उरण शहर येथे भव्य महाआरती आयोजन करण्यात आली। यावेळी उरणमधील श्रीराम मंदिरामध्ये प्रथम रामरक्षाचे पठण करण्यात आले व त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। महाआरतीमुळे सर्व परिसरामध्ये भक्तिमय वातावरण तयार झाले होते। तत्पूर्वी जमलेल्या सर्व कार्यकर्ते व राम भक्त यांच्या समोर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माजी आमदार श्री मनोहर शेठ भोईर, उपजिल्हा प्रमुख श्री नरेश रहाळकर, उरण तालुका प्रमुख श्री संतोष ठाकूर व उरणच्या नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर यांनी मार्गदर्शन केले। त्या म्हणाल्या, अयोध्येच्या पवित्र श्रीराम मंदिरामध्ये सोने चांदी व पैशाचा चोरी झाली आहे। त्याबद्दल निषेध व्यक्त करून चौकीदार चोर झाले आहेत। याच्यामध्ये छोट्या लोकांना पकडण्यात आलेले आहे, तर मोठे मासे मोकाट फिरत आहेत। त्यांच्यावरही कारवाई करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली। तसेच पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या सर्व शिवसैनिकांना रामरक्षा आंदोलनाचा जो आदेश दिलेला आहे, हे रामरक्षा आंदोलन गावोगावी करून या भाजपप्रणीत चोरांचा निषेध करावा असे आवाहन करण्यात आले। उपस्थित असलेल्या प्रचंड शिवसैनिकांचे, कार्यकर्त्यांचे व श्रीराम भक्तांचे तालुका संघटक श्री BN डाकी यांनी आभार मानले। यावेळी जय श्रीरामच्या जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला। या महाआरती कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष श्री गणेश शिंदे, शहर प्रमुख श्री विनोद म्हात्रे, शहर संपर्क प्रमुख श्री गणेश म्हात्रे, शहर संघटक दिलीप रहाळकर, जिल्हा परिषद सदस्य सौ प्रेरणा पाटील, पंचायत समिती सदस्य सौ कविता पाटील, नगरसेवक गटनेते श्री अतुल ठाकूर, श्री विक्रम म्हात्रे, श्री अमित म्हात्रे, श्री मंगेश कासारे, नगरसेविका श्रीमती वंदना पवार, सौ प्रमिला पवार, सौ तनिषा पाटील, सौ प्रार्थना म्हात्रे, सौ नायदा ठाकूर, उपतालुका प्रमुख श्री कमलाकर पाटील, उपतालुका संघटक श्री KM घरत, श्री रुपेश पाटील, श्री अमित भगत, माजी उपनगराध्यक्ष श्री परमानंद करगुणकर, शिक्षक नेते श्री नरेश मोकाशी, श्री हितेंद्र म्हात्रे, माजी विभाग प्रमुख श्री सूर्यकांत दरणे, विभाग प्रमुख श्री SK पुरो, श्री भूषण ठाकूर, श्री अनंत पाटील, द्रोणागिरी शहर प्रमुख श्री जगजीवन भोईर, शहर संघटक श्री किसन म्हात्रे, उरण उपशहर प्रमुख श्री कैलास पाटील, द्रोणागिरी उपशहर प्रमुख श्री करण पाटील, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका सौ ममता पाटील, तालुका संघातील सौ भावना म्हात्रे, शहर संघटिका सौ विना तलरेजा, सौ मेधा मेसरी, उपतालुका संघटिका सौ मी सुजाता पाटील, उपशहर संघटिका सौ माधुरी चव्हाण, मुमताज भाटकर, सौ अनामिका म्हात्रे, श्रीमती पाटील मॅडम, सौ प्रियदर्शनी म्हात्रे, सौ पुरो मॅडम, ज्येष्ठ कार्यकर्ते BP पाटील, श्री गणेश घरत, श्री अविनाश म्हात्रे, श्री गणेश म्हात्रे, युवा सेनेचे श्री नितेश पाटील, ग्राहक संरक्षण कक्षाचे श्री ओमकार घरत, श्री गुलजार भाटकर, श्री फतेखान, श्री सुशांत तांडेल, उपविभाग प्रमुख, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ कार्यकर्ते, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गट प्रमुख, बूथ प्रमुख व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खार पाटील, उरण।